16 सोमवारचे व्रत कसे करावे व नियम आणि पौर्णिमे कथा. नमस्कार भक्तांनो, भक्ती दर्शन चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. भगवान शिव हे अत्यंत भोले आहेत, म्हणून त्यांना भोलेनाथ म्हणतात. महादेवांना प्रसन्न करण्यासाठी 16 सोमवारचे व्रत अत्यंत प्रभावी मानले जाते. हे व्रत केल्याने विवाहातील अडथळे दूर होतात, घरात सुख समृद्धी येते आणि मनोकामना पूर्ण होतात. पण हे व्रत कसे करावे, त्यांचे कडक नियम कोणते आणि या व्रताची चमत्कारी कथा काय आहे, हे आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्रत कधी व कसे सुरू करावे आणि विधी. 16 सोमवारचे व्रत कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षातील पहिल्या सोमवारपासून सुरू करावे. श्रावण महिन्यात हे व्रत सुरू करणे सर्वात उत्तम मानले जाते. संकल्प. पहिल्या सोमवारी सकाळी लवकर उठून स्नान करून महादेवासमोर 16 व्रताचा संकल्प सोडावा. तांब्याचा किंवा पितळ्याच्या पात्रात पाणी, गंगाजल, गाईचे दूध, बेलपत्र, धतुरेचे फूल, चंदन आणि अक्षता घेऊन महादेवांचा जल अभिषेक आणि पूजा करावी. या व्रतामध्ये गव्हाच्या किंवा तुपाच्या आणि गुळाचा चुरमा प्रसादासाठी बनवला जातो. या प्रसादात 3 समान भाग करावे. एक भाग स्वतःसाठी, दुसरा भाग कुटुंबासाठी, तिसरा भाग मंदिरात वाटण्यासाठी. आता या व्रताचे कडक नियम. हे व्रत अत्यंत पवित्र आहे, त्यामुळे खालील नियमाचे काटेकोर पालन करावे. 1. वेळ निश्चित ठेवा. ज्या ठिकाणी आणि ज्यावेळी तुम्ही पहिला सोमवार पूजा केली आहे, पुढील 16 सोमवार त्याच ठिकाणी त्याच वेळी पूजा करावी. 2. एक भक्त राहा. या व्रतामध्ये दिवसातून फक्त एकदाच संध्याकाळच्या पूजेनंतर अन्न किंवा चुरम्याचा प्रसादाचे सेवन करा. 3. ब्रह्मचर्य आणि सात्विकता. व्रताच्या काळात पूर्ण ब्रह्मचर्याचे पालन करावे आणि मनात कोणाबद्दलही वाईट विचार करू नये. उद्यापन. 17व्या सोमवारी या व्रताचे विधिवत उद्यापन करावे, तसंच हे व्रत पूर्ण मानले जाते. सोमवार मुख्य कथा. कथा ऐकूया. 16 सोमवारची कथा. व्रताची महिमा सांगणारी पौर्णिमे कथा. एकदा भगवान शिव आणि माता पार्वती पृथ्वीलोकावर फिरत असताना अमरावती नगरीत आले. तिथल्या एका सुंदर शिव मंदिरात ते सारीपाट खेळू लागले. माता पार्वतीने मंदिराच्या पुजाऱ्याला विचारले, सांगा, या खेळात कोण जिंकेल? पुजाऱ्याने महादेवाचे नाव घेतले, पण खेळात माता पार्वती जिंकली. पार्वतीने पुजाऱ्याला खोटे बोलल्याबद्दल कुष्ठरोग ही त्वचारोग होण्याचा शाप दिला. पुजारी अत्यंत दुःखी झाला. त्याने काही दिवसात मंदिरामध्ये अप्सरा आल्या. पुजाऱ्यांची अवस्था पाहून त्यांनी त्याला 16 सोमवाराचे व्रत करायचा सल्ला दिला आणि विधी समजावून सांगितल्या. पुजाऱ्याने पूर्ण श्रद्धेने 16 सोमवाराचे व्रत केले. महादेवाच्या कृपेने तो रोगमुक्त झाला आणि त्यांचे आयुष्य आनंदात झाले. काही दिवसांनी राजाच्या मुलीनेही हे व्रत केले आणि तिला मनपसंत राजकुमार मिळाला. जो कोणी हे व्रत पूर्ण श्रद्धेने करतो, त्यांचे सर्व दुःख महादेवाच्या कृपेने दूर होतात. कथा कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. हर हर महादेव.